तुम्ही जे विचार करता तेच तुमच्याकडे परत येतात हे माहिती आहे का तुम्हाला? तुमचे 90% प्रॉब्लेम्स हे तुमच्या विचारांमुळेच तयार होतात. एकदा नीट निरीक्षण करून बघा स्वतःच्या विचारांचं. आपण दिवसभर काय विचार करतो, काय बोलतो, काय वागतो, कळत नकळत स्वतःशी काय संवाद करत असतो. कुठेतरी भीती असते, कुठेतरी टेन्शन असतं. माझ्याकडून हे सगळं होणार नाही. कुठेतरी मनात भीती किंवा असे काहीतरी ब्लॉकेजेस असतात, की ते पॅटर्न असतात आपल्या मनाचे आणि ते आपल्यासोबतच कायम असतात. ते आपल्याला ओळखूही येत नाही. स्वतःच्या मनाचं नीट निरीक्षण केलं तर हे कळतं आणि मग जे तुम्ही तुमच्या मनामध्ये, विचारांमध्ये स्वसंवाद करत असतात, तेच तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसायला लागतं. जरा नीट विचार केला, की हळू आपल्या आयुष्यात काय घडलं हे तुमच्या नक्की लक्षात येईल. जर याच्यावर सोल्युशन काय आहे? तुम्ही रोज तुमचं ड्रीम लाईफ म्हणजे तुम्हाला जे हवंय भविष्यात, ते जर ड्रीम लाईफ रोज व्हिज्युअलाइज केलं. आता व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय? तर शांतपणे मनातल्या मनात तो चित्रपट सारखं तयार करणं. म्हणजे पिक्चर तयार करणं, की ज्या गोष्टी त्या फील करणं. त्यातले स्पर्श, चव, वास जे काय आहे ते बारीक-सारीक सगळ्या गोष्टी टिपणं. त्याला व्हिज्युअलाइज करणं म्हणतात. आणि असं व्हिज्युअलाइज जर दररोज 5 मिनिटं तुम्ही तुमच्या भविष्यकाळाचं केलं, तुमच्या ज्या डिझायर्स आहेत, जी स्वप्न आहेत त्याचं जर असं केलं, तर युनिव्हर्स त्याला रिॲलिटी समजायला लागतं आणि तशाच प्रकारच्या सिग्नल्स यायला सुरुवात होतात तुमच्या भविष्यात आणि हे खरंच मिरेकल आहे. मग आजपासून एक काम करा. झोपण्याआधी तुमचं स्वप्न मनातल्या मनात तयार करा आणि ते जगा, ते फील करा, त्याचा आनंद घ्या आणि हे सगळं सुरू करा. आणि ज्यावेळेस सुरू कराल त्यावेळेस कमेंटमध्ये नक्की सांगा, आय मॅनिफेस्ट आणि हे खरोखर जादूसारखं काम करतं. प्रयोग करून तर पहा आणि अशाच मॅनिफेस्टेशनच्या टिप्ससाठी या चॅनेलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनेल आवडतच असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. काही सजेशन असतील तरीही द्यायला हरकत नाही. थँक यू फॉर वॉचिंग दिस चॅनल.